नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी एकदम मऊ लुसलुशीत खमंग हेल्दी पौष्टिक आणि झटपट बनवून तयार होणारं आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील एवढं चविष्ट हे उपीट बनतं। यालाच उपमाही म्हणतात। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1.5 वाटी बारीक रवा चाळून नीट करून घेतलाय। रवा आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये न भाजता असा कोरडाच मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। रवा मंद गॅसवरती खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा, तरच उपीट खायलाही खमंग लागतं। जर तुम्ही घाई गडबडीने मोठ्या गॅसवरती नुसताच पांढरा शुभ्र परतून घ्याल तर त्याचं उपीट खाताना खमंग न लागता त्याचा कच्चापणा जाणवतो आणि त्यामुळेच तो चिकटही होतो। जर एकदम खमंग आणि चवीला टेस्टी बनवायचं असेल तर रवा मात्र मंद गॅसवरती 5 मिनिटं भाजून घ्यायचा। रवा जर तुपामध्ये किंवा तेलामध्ये भाजला तर तो असा मोकळा सुटसुटीत भाजला जात नाही। असाच रवा भाजल्याने एक ना एक रव्याचा कण भाजला जातो। रव्याचा खमंग वास यायला लागलाय, काढून घेऊया। आणि ह्याच कढईमध्ये 3 चमचे पळी तेल गरम होण्यास ठेवले। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं हिंग, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 हिरवी मिरची बारीक कापलेली, 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेत, थोडासा कढीपत्ता टाकून हलवून घ्यायचा। उपीट करताना मात्र कांदा जास्त गोल्डन कलर होईपर्यंत शिजवायचा नाही। हलकासा गुलाबी कलर आला की लगेच ह्यामध्ये 1 चमचा मीठ मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे। कांदा जर जास्त भाजला गेला तर त्याची खमंग चव येणार नाही। इथे मी अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलाय। उपीट खाताना कसं त्याची चव जाणवली पाहिजे। पाव वाटी डाळे टाकून छान कांद्याबरोबर लो मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे। इथे आपल्याला जास्त वेळही मसाले भाजायची गरज नाही, कारण शेंगदाणे आपण ऑलरेडी भाजून घेतलेले असतात, डाळे तेही भाजलेले असतात। इथे मी कोथिंबीर मात्र थोडीशी जास्तच टाकलेली आहे, कारण मार्केटमध्ये कोथिंबीरच काय सर्वच भाज्या खूप स्वस्त झालेल्या आहेत। कोथिंबीर भरपूर सारी आणलेली होती, मस्त हिरवीगार ताजी ताजी, म्हटलं चला थोडीशी जास्त टाकावी। आता इथे मी गरम गरम पाणी टाकणार आहे। इकडे मसाले भाजतायत तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम होण्यास ठेवलं होतं। त्यामुळे काय होतं, उपीट लवकर बनलं जातं, वेळ वाया जात नाही। इथे पाणी मी 1.5 वाटी रव्यासाठी 4 वाटी गरम होण्यास ठेवलं होतं। जर पाणी कमी पडलं तर उपीट कच्चंच राहतं आणि जास्त पाणी पडलं तर उपीट पातळ होतं, त्यामुळे त्याची चवच बिघडते। पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की गॅस मात्र एकदम लो ठेवायचा, कारण रवा असल्याने पाणी लगेच शोषून घेतं आणि मग रवा कुठे कुठे अर्धा कच्चा तसाच राहतो आणि त्याच्या गाठीही होतात। त्यामुळे गॅस पहिल्यांदा लो ठेवायचा आणि मग रवा टाकून पटकन मिक्स करून घ्यायचा। रवा मिक्स करताना मात्र हात एकदम पटपट चालवायचा, त्यामुळे छान रवा मिक्स होतो। तर पहा, एकही गाठी न होता रवा छान मिक्स करून झालेला आहे। पाणीही आटलेलं आहे। आता ह्यावर झाकण ठेवून मंद गॅसवरती उपीट वाफवण्यास ठेवायचे। फक्त 2 ते 3 मिनिटं ठेवायचे। तर पहा, 2 ते 3 मिनिटांनी गॅस मी बंद केलेला आहे। रवा पाहू शकता छान मऊशीत शिजलेला आहे, बघू शकता। रवा अजिबात कोरडा किंवा एकदम चिकट न होता मस्त मऊ लुसलुशीत आणि चवीला मात्र अप्रतिम झालेला आहे। एकदम टेस्टी झालेला आहे। एक वेळेस माझ्या अशा साध्या सोप्या पद्धतीने नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर एक लाईक मात्र अवश्य करा आणि कमेंट करून सांगा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर एक लाईक मात्र अवश्य करा, कमेंट करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ह्याने काय होईल, मी जेव्हाही रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्या रेसिपीची नोटिफिकेशन पडली जाईल। त्यामुळे घंटी दाबायला अजिबात विसरू नका। तर धन्यवाद।